आपला आवाज कोकण 24 तास। वर्धापन दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा क्षण आहे। पुढील 5 वर्षात कोणती उद्दिष्टे गाठायची याचा स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे। रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, नव्या पिढीचा विचार करून संस्कृत भाषा, भारतीय ज्ञान परंपरा आणि शाश्वत विकास यांना जोडणारे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी शासनाची मदत घेण्यात येईल। पदावरची व्यक्ती बदलली तरी संस्थेची दीर्घकालीन दिशा निश्चित असली पाहिजे, असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी केले आहे। रत्नागिरी शहरातील अरिहंत मॉल येथे हा सोहळा उत्साहात पार पडला। उद्योग मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला मत्स्य अभियांत्रिक तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर केतन चौधरी, विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉक्टर रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्राध्यापक कविता होले, वेद आणि व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉक्टर जयवंत चौधरी तसेच रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख अतिथी डॉक्टर केतन चौधरी यांनी भारतीय संस्कृती ही निसर्गाचा ऱ्हास करणारी नसून पर्यावरण संवर्धनाची शिकवण देणारी संस्कृती असल्याचं सांगितले। संस्कृतीचे जतन म्हणजेच शाश्वत विकास असून त्यामध्ये भाषेची अत्यंत महत्वाची भूमिका आहे। सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात ऋषींनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत मासेमारी टाळण्याची सूचना केली होती। या काळात माशांचे प्रजनन होत असल्याने पर्यावरण संवर्धनाचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन होता। भारतीय ज्ञान परंपरेतील अशा विचारांचा योग्य वेळी नव्या पिढीपर्यंत प्रसार होणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। देव ही जी संकल्पना आहे, ही देव ही संकल्पना ही दुसरं तिसरं काही नसून निसर्ग आहे। देव म्हणजे काय? निसर्ग। आणि या निसर्गामध्ये समुद्राच्या आतमध्ये कुठल्याही पाण्यामध्ये, मग ते गोड पाणी असेल, समुद्राचं पाणी असेल, खाडीचं पाणी असेल, या सर्व पाण्यामध्ये या काळामध्ये जवळजवळ 90% मासे हे प्रजनन करत असतात। त्याची लहान लहान पिल्लं तयार होत असतात आणि ही पिल्लं वाढत असतात। आणि म्हणून त्या ऋषींनी अभ्यास केला आणि ऋषींनी अभ्यास करून सांगितलं की देवशयनी एकादशी पासून देव उठी एकादशी पर्यंत जर का आपण ही बंदी ठेवली, तर आजकाल काय की बंदी म्हटलं की लगेच निगेटिव्ह नकारात्मकता त्यात नाही, हो की नाही? म्हणून आपण त्याला हॉलिडे म्हणतो, हो की नाही? फिशिंग हॉलिडेज। तर हा फिशिंग हॉलिडेजचा जो कालावधी आहे तो 120 दिवसाचा आहे। 365 दिवस आपल्याकडे असतात वर्षभरामध्ये, यापैकी 120 दिवसाचा जर का आपण बंदी जर का ठेवली तर पूर्ण वर्षभर म्हणजे बाकीचे जे 8 महिने आहेत त्या 8 महिन्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कितीही तुम्ही मासे समुद्रातनं काढले तरी ते संपणार नाही, अक्षय या दृष्टीने तुम्हाला मिळतील। पण ते कधी? जर तुम्ही संयम पाळलात तर। देवशयनी एकादशी पासून देव उठी एकादशी पर्यंत हे बघा। आता हे 2000 म्हणजे चंद्रगुप्तच्या काळापासून आतापर्यंत ते चालत आलेलं होतं। पण गेल्या 100-150 वर्षामध्ये ही जी परंपरा होती ही बंद पडली। आणि मग आता मी मासेमारी ज्यावेळेला करतो त्यावेळेला जेवढं जास्तीत जास्त मला मिळेल तेवढं ओरबाडण्याचा प्रयत्न करतो। म्हणून भारतीय संस्कृतीने पर्यावरण किंवा जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या संपत्तीला कधीही ओरबाडून घ्या असं सांगितलेलं नाही। म्हणून सगळे आमचे जे सण आहेत या सणांमध्ये आपण या निसर्गाचं संवर्धन कसं करावं याविषयीच। आता ही जी मी आपल्याला सांगत होतो की आमच्याकडे सर्वात मोठी समस्या मत्स्य व्यवसायामध्ये ही आहे की यामध्ये शाश्वतता नाही। आता ही शाश्वतता कशी? ही शाश्वतता जर चंद्रगुप्तच्या काळामध्ये जो अभ्यास केलेला आहे त्यांनी जे सांगितलं आहे ते जर का आम्ही ॲडॉप्ट केलं तर बाकीचे कुठलेही पर्याय करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार। म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपला जो देश आहे
या देशाला सांस्कृतिक शाश्वतता जर का आपल्याला द्यायची असेल तर मग आपल्याला आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला टिकून ठेवावी लागेल. संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांनी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. प्रास्ताविकता त्यांनी सांगितली की पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी येथे विश्वविद्यालयाचे उपकेंद्र सुरू झाले. गेल्या 5 वर्षात रत्नागिरीकर, संस्कृत प्रेमी, विविध संस्था आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे उपकेंद्राचे यशस्वी वाटचाल शक्य झाली असून कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात उपकेंद्राचे परिसरात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नूतनीकृत योग भवनाचे लोकार्पण कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. येथे सुरू करण्यात आलेल्या निशुल्क नियमित योग वर्गामुळे रत्नागिरीकरांना सातत्यपूर्ण योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात उपकेंद्राच्या 5 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारी माहितीपट प्रदर्शित करण्यात आली. तसेच धर्मशास्त्रातील आंतरविद्या शाखीय संशोधन, कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान आणि सनातन धर्म या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. लेखनाचं कामकाज केलेलं आहे. विशेष म्हणजे आधुनिक न्याय संहिता, न्यायशास्त्र याची सांगड जुन्या काळातील धर्मशास्त्रासोबत घालून एक रिसर्च प्रोजेक्ट सादर करण्यात आला होता आणि तो पुस्तक स्वरूपात सगळ्याच रत्नागिरीकरांसाठी, वाचकांसाठी आता यापासून उपलब्ध होणार आहे. यामध्ये याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती, कौटिल्य अर्थशास्त्र यासारख्या प्राचीन ग्रंथांची सांगड अत्यंत लीलया घालून हा प्रोजेक्ट पुस्तक स्वरूपात सादर करण्यात आला आहे. सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखा दग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षगुं शीर्ष्णोद्योः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोका अकल्पयन् शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा आत्मबुद्धि प्रकाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपस्य नारायणाय नमः. अनन्तकोटि नमस्कारां समर्पयामि. याच कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काने संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रे आणि श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय रत्नागिरी यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष बर्वे यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व, अगदी 2च मिनिटात माझं मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त करणार आहे. आत्ताच आपण आज आपल्या या उपकेंद्राच्या बरोबर आपल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचं जे श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय लॉ कॉलेज आहे त्यांचा सामंजस्य करार आज आपण केलेला आहे. आणि ही खरंच माझ्यासाठी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसाठी आणि माझ्या महाविद्यालयासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वजण इथे आहात ते मी मागच्याही एका कार्यक्रमात इथे बोलताना असं म्हटलं होतं की आपलेपणा हे आपलं आहे. या आपलेपणातून या केंद्राशी जोडले गेलेल्या व्यक्तींची संख्या खूप जास्ती आहे. मगाशी अनेक मान्यवरांच्या भाषणामध्ये असाही उल्लेख झाला की संस्कृत हे रत्नागिरीसाठी काही फार नवीन नाही, पण तरीही सगळ्यांना सोबत घेऊन हे उपकेंद्र जी वाटचाल करत आहे गेली 5 वर्ष ती खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. काही वर्षांपूर्वी विधी महाविद्यालय लॉ कॉलेज आणि उपकेंद्राचा संपर्क आला, समन्वय होण्यास सुरुवात झाली आणि खूप चांगल्या गोष्टी आम्ही एकत्रितपणे करण्याचा निर्धार तेव्हा केला आणि त्यातल्या काही आता मूर्त स्वरूपात आल्या, त्याचा मला खरोखर मनापासून आनंद वाटतो आहे. अनेकदा असा प्रश्न अनेकांच्या मनात, तुमच्याही मनात कदाचित काही जणांच्या असू शकेल की लॉ कॉलेज आणि संस्कृत उपकेंद्र काय बरं सामंजस्य करार असावा. तर
आमचा असा मानस आहे, असा प्रयत्न आहे आणि त्याला मूर्त स्वरूपही येणार आहे. तो असा की आत्ता आपलं या केंद्राचं जे नाव आहे, भारतरत्न डॉक्टर बाबा काणे यांच्या नावावरून या उपकेंद्राला नाव दिलेलं आहे. तर त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हे जे एक प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे, ते काम आमच्या न्याय क्षेत्राशी, विधी क्षेत्राशी फार जवळचं आहे, निगडीत आहे. काही वर्षांपूर्वी आज आपण ज्या पुस्तकाचं किंवा प्रोजेक्टचं सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जो पेन्ना सरांच्या माध्यमातून इथल्या उपकेंद्राने प्रोजेक्ट चालवला नॅशनल लेवलचा, त्याचा रिव्ह्यू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्यावेळेला अभ्यासही आपोआप त्या निमित्ताने जास्ती करण्याची संधी मला या उपकेंद्रामुळे मिळाली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जे अष्टादश व्यवहार आहेत, मग ते याज्ञवल्क्य स्मृतीत दिलेले आहेत, नारद स्मृतीत दिलेले आहेत, अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेले आहेत, या सगळ्यांची सांगड जर आपण आजच्या कायद्यांबरोबर, आजच्या सामाजिक व्यवहारांबरोबर घालू शकलो तर विद्यार्थ्यांनाही ते जास्ती चांगल्या प्रकारे आत्मसात करता येईल आणि न्याय क्षेत्रामध्ये, विधी क्षेत्रामध्ये, लॉ सेक्टरमध्ये आपण त्या माध्यमातून निश्चित प्रगती करू शकू. आणि मग तो एक उत्तम प्रोजेक्ट या उपकेंद्राने पूर्ण केला, ज्याचं आज आपण प्रकाशन केलं, इंटर डिसिप्लिनरी स्टडी इन धर्मशास्त्र. तर या डिसिप्लिन्सपैकी एक डिसिप्लिन हा लॉ हा आहे, ज्यात अष्टादश व्यवहार सांगितलेले आहेत. प्राध्यापक कविता हुले, प्राध्यापक हरेकृष्ण अगस्ती, डॉक्टर जयवंत चौधरी, डॉक्टर दिनेश रसाळ, डॉक्टर कल्पना आटले, डॉक्टर आशिष बर्वे यांनी मनोगत व्यक्त करून उपकेंद्राच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले. कुलसचिव डॉक्टर रोशन अलोने यांनी आभार मानले. यांचा झाला सन्मान. 5 वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या संस्कृत प्रेमी योग शिक्षक, योग साधक, विविध संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. यात डॉक्टर कल्पना आटले, डॉक्टर आशिष बर्वे, डॉक्टर दिनेश रसाळ, डॉक्टर माधवी जोशी, डॉक्टर विवेक भिडे, ॲडव्होकेट रुची महाजनी, श्रीकांत रांगणेकर, अनंत आगाशे, प्रभात भालेकर आणि संजय घोसाळे या मान्यवर व्यक्तींचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. शासकीय अध्यापक महाविद्यालय, संस्कृत भारती, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, प्राईड इन्स्टिट्यूट, जयसिंगपूर, श्री आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेद पाठशाळा, श्री क्षेत्र नानी संस्था, रिगल कॉलेज गुहागर, रवी कीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली, स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी तपोभूमी, कुंडई गोवा, कैलासवासी गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, वेद पाठशाळा, गणपतीपुळे देवस्थान, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस, स्वाध्याय परिवार, संस्कृत शिक्षक संघ, अमित अकादमी, जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, अमित अकादमी, रामानुज आणि एफर्ट अध्यापन वर्ग, सुसंस्कृतम संस्कृत भाषा अध्ययन आणि अध्यापन केंद्र कोल्हापूर या संस्थांचाही गौरव करण्यात आला. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.